नमस्कार मंडळी. मंडळी, आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष 2026 आपल्या वृषभ राशीसाठी, कुंडलीतल्या दुसऱ्या वृषभ राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा. सर्वप्रथम म्हणजे आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधत आहे आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. हे वार्षिक राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार व लग्न राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तेव्हा आपल्या कुंडलीमधील या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला पाहिजेत. याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे, समजून घ्यायचा आहे. तसेच मंडळी, महत्त्वाची सूचना, या राशी भविष्यातील सर्व गोष्टी आपल्याला अगदी तंतोतंत लागू पडतील का? तर बिलकुल नाही. कारण काय, तर आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवूनच आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य जाणून घ्या की ते कसे आहेत, का सध्या कुठली दशा महादशा सुरू आहे. परंतु असं असलं तरी काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम, ते शुभ असतील अशुभ असतील, हे मात्र अवश्य कमी अधिक फरकाने जाणवतात, अनुभवायला मिळतातच. तसेच आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो, कोणता महिना आपल्याला सांभाळावा लागणार आहे, याबद्दलची ही विस्तृत सूक्ष्म माहिती आपण आजच्या ह्या भागात अगदी सगळ्या ग्रहांच्या परिणामांनुसार अनुभवणार आहोत. आणि तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरात आपल्याला कोणते करायचे आध्यात्मिक साधे सोपे तितकेच प्रभावी उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष आपल्या वृषभ राशीसाठी कसं असणार आहे. वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी मंडळी 4 ग्रह फार महत्त्वाचे असतात: गुरु, शनी, राहू, केतू. या 4 महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आणि अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. या वर्षासाठी महत्त्वाचा ग्रहयोग जो असणार आहे तो म्हणजे पहिलं तो गुरुग्रहाचा. गुरुग्रहाचा राशी व स्थान बदल. खरं तर गुरुग्रह एका वर्षात एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दर 13 महिन्याने आपली राशी आणि स्थान बदलत असतो. या वर्षी मात्र गुरुग्रह तब्बल 2 वेळा राशी बदल करणार आहे. सध्या गुरुग्रह मिथुन राशीमधून गोचर भ्रमण करतोय. हा त्याचा पहिला अस्तित्वाचा भाग. म्हणजे आपल्या राशीच्या दुसऱ्या घरातून कुंडलीमधील हे दुसरं घर ओळखलं जातं, ते म्हणजे कुटुंब, धन, वाचास्थान म्हणून. कधीपर्यंत? तर 1 जून 2026 पर्यंत पहिला टप्पा. यामुळे आर्थिक उत्पन्नाचे विविध स्रोत, विविध मार्ग, आपले आर्थिक व्यवस्थापन स्थिर करायला हा गुरु मदत करेल. विविध मार्गांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढवायला सुंदर अशी मदत होईल. आर्थिक वाढीसाठी, उत्कर्षासाठी, असलेल्या नोकरीमध्ये बदल करण्यासाठी म्हणूनच आपण अवश्य प्रयत्न करू शकता या कालखंडात 1 जून 2026 पर्यंत. तर जी मंडळी नव्याने नोकरीचा शोध घेत आहेत त्यांच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद सुद्धा या काळात अवश्य मिळेल. कुटुंबाची, वडीलधारी मंडळींची योग्य साथ, मार्गदर्शन सुद्धा उत्तम मिळेल. वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक कार्यात, व्यवसायात सहभागी होण्यासाठी हा कालखंड आपल्याला लाभाचा आहे. आध्यात्मिक साधना, उपासना, आत्मचिंतन करण्यासाठी वेळ काढला तर आत्मशोध, आत्मबोध यामध्ये उत्कर्ष साधण्याची संधी मिळवून देणारा हा कालखंड. दुसरा टप्पा सुरू होतोय गुरुचा 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026. या काळात गुरु कुंडलीच्या तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून कर्क राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे. कर्क ही गुरुग्रहाची उच्च राशी असल्यामुळे कार्यातील गती व प्रगतीसाठी, एकंदरीत आपल्या उत्कर्षासाठी हा कालखंड अजून जोरकस फळे देणारा लाभाचा राहील. आपल्या अंगीभूत कार्याचा विकास तर होईलच, परंतु आपल्या या अंगीभूत कार्याच्या अनुषंगाने विविध यशप्राप्तीचे मार्ग आपल्या जीवनामध्ये येताना दिसते. यावर अवश्य आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि ती संधी घ्यायची आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे. कारण आपल्या मेहनतीला योग्य अशी साथ, भाग्याची साथ या काळात आपल्याला जोरकसपणे गुरुग्रहाच्या प्रभावाखाली मिळताना दिसेल. याचा विशेष लाभ जी मंडळी अध्यात्म, ज्योतिष, वास्तू, शिक्षण म्हणजे शैक्षणिक, हॉटेल, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याशी संबंधित कार्य करतायत, हिलिंग किंवा रेकी, याच्यामध्ये त्यांना विशेष लाभ होताना दिसेल. कामाच्या अनुषंगाने जवळपासचे प्रवासही या काळात जरा अधिक प्रमाणामध्ये वाढलेले दिसतील, किंबहुना ते तुम्ही वाढवू शकता. त्यामुळे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, पत्रकारिता अशा विषयात जी कार्यरत असलेली मंडळी आहेत त्यांचा सुद्धा हा लाभाचा क्षण आणि कालखंड राहील. यानंतर गुरुग्रह 31 ऑक्टोबर 2026 पासून
अगदी डिसेंबरपर्यंत सिंह राशीमधून कुंडलीच्या 4थ्या घरातून गोचर भ्रमण करत राहील. या काळात मात्र आपल्या कामाचा व्याप आणि व्याप्ती वाढल्यामुळे थोडंसं स्वतःकडे आणि घराच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे थोडेसे मानसिक त्रास मात्र वाढतील. अशा वेळेला आपल्या कार्याचे योग्य नियोजन करून जर आपण चालताय तर मात्र हा त्रास तुम्ही अवश्य कमी करू शकता. नाहीतर मग कामातला ना गोंधळ वाढेल आणि हातातोंडाशी आलेला यशाचा घास खाली पडेल. त्यामुळे नियोजन करा, संयम ठेवा. आणि म्हणूनच या काळात आपल्या कामाच्या संदर्भात फार सावध ठेवून आपल्याला वागायचं आहे. आपल्याला जमेल, आपल्याला झेपेल एवढंच काम या काळात स्वीकारायचं आहे आणि ते पूर्ण करायला छानपैकी अट्टहास ठेवायचा. या काळामध्ये आपलं आरोग्य आणि आर्थिक खर्च यावरही काटेकोरपणे लक्ष देणं आवश्यक राहील. मात्र स्वतःच्या राहत्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी ही वेळ शुभ राहील. यानंतरचा महत्वाचा ग्रह म्हणजे शनी. हा शनिग्रह या संपूर्ण वर्षामध्ये कुंडलीच्या लाभस्थानातून मीन राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे. लाभस्थान म्हणजे कुंडलीतलं 11वं घर, ज्यामुळे नोकरदार मंडळींना या वर्षभरात शनीच्या अनुषंगाने नोकरीच्या चांगल्या संधी घ्यायला हरकत नाही. तसेच आखलेली योजना, कार्य याचा सफल व संपन्न परिणाम द्यायला शनीची साथ उत्तम मिळेल. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकार मिळवण्यासाठी, उच्च पदावर जाण्यासाठी आपण घेतलेली मेहनत आपल्याला बिलकुल निराश करणार नाही. फक्त ती तीव्र गतीची असावी आणि थोडी लॉंग टर्मची असावी. आपल्या या कार्यामध्ये आपल्याला आपल्या वरिष्ठांची साथ उत्तम मिळेल. उलट त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा लाभ आपण सुंदर घेऊ शकता. आपण जितका जास्त प्रमाणात करून तो घेताय तितका अधिक लाभ आपल्याला कामातून मिळताना दिसेल. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे काय, तर आपला आत्मविश्वास या काळात उत्तम पद्धतीने वाढलेला दिसेल आणि त्याची साथही उत्तम मिळेल. आपली सर्व कामं बऱ्यापैकी आपल्या योजनांनुसार वेग धरताना यशस्वी होताना दिसतील या संपूर्ण वर्षभरात. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ आहे त्यांना हे सगळे शुभ परिणाम अगदी सहज मिळताना दिसतील. सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोकरदार मंडळींना मनासारख्या ठिकाणी ट्रान्सफर मिळवण्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे. तेव्हा अवश्य त्या दृष्टीने जर प्रयत्न करायचा असेल तर अवश्य प्रयत्न वाढवा. तसेच आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपले नॉलेज अपडेट, अपग्रेड आणि अपस्किल करण्यासाठी अवश्य प्रयत्नशील मात्र राहा. त्यामुळे अधिकचा लाभ आपल्याला या वर्षात नोकरी आणि कार्याच्या निमित्ताने मिळताना दिसेल. मात्र आपल्या खर्चावर थोडंसं लक्ष मात्र ठेवावं लागणार आहे, अगदी बारीक, नाही तर खर्च वाढतील. कारण शनी ग्रहाची दृष्टी थोडा अशुभ परिणाम निर्माण करते, हे विसरून चालणार नाही. शनीची पहिल्या घरातील तिसरी दृष्टी ही नकारात्मक लोकांपासून स्वतःला लांब राहा असं मात्र सल्ला देते. त्यामुळे काही निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी करणाऱ्या, नकारात्मक विचारांच्या लोकांपासून स्वतःला लांब ठेवा. मात्र आध्यात्मिक साधनेसाठी ही दृष्टी शुभ राहील. विदेशी करन्सी, तेल, लोखंड, शेतीची अवजारं, शेती, खाणकाम, ऑटोमोबाईल, हार्डवेअर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D, रस्त्याची कामं, कायदा, इतिहास, संशोधन अशा विषयातील कार्यरत असलेल्या मंडळींना ही शनीची पहिल्या व 5व्या स्थानावरील दृष्टी अनुकूल परिणाम देईल आणि अर्थात त्याचं अस्तित्व ज्या घरात आहे तिथून तो परिणाम चांगला मिळेल. तसेच ज्यांना वकिली क्षेत्रामध्ये, कायद्याच्या क्षेत्रामध्ये, ऑटोमोबाईल क्षेत्रात, बांधकाम किंवा ॲग्रिकल्चरल, शेती या विषयामध्ये पदार्पण करायचं आहे, करिअरसाठी अभ्यास करायचा आहे, निवडायचा आहे, त्यांच्यासाठी हा शनी ग्रह शुभ फलदायी राहील. याच शनीची 10वी दृष्टी कुंडलीच्या 8व्या घरावर पडत असल्यामुळे वाहन चालवताना मात्र काळजी घ्या आणि वाहनांची सुद्धा काळजी घ्या. कारण एखादं जुनं वाहन किंवा घर या काळात जर आपण विकत घेताय तर घाईने निर्णय त्या संदर्भातला घेऊ नका. व्यवस्थित माहिती घेऊन व्यवहार करा, नाहीतर घर आणि वाहन यामध्ये फसवणूक होण्याचा मोठा योग हा शनी निर्माण करतो आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या आणि वाहनाच्या संदर्भातले काही खर्च अचानक वाढतानाही दिसतील. राहू केतूचं गोचर भ्रमण अनुक्रमे 10व्या आणि 4थ्या स्थानातून सुरू राहणार आहे अगदी डिसेंबर 2026 पर्यंत. अशा वेळेला आपल्या आई वडिलांच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींवर जरा अधिक लक्ष द्या, किंबहुना द्यावं लागेल. तर घर, जमीन जुमला, नोकरी संदर्भातले निर्णय हे एकदम घेऊ नका, मार्गदर्शन घेऊन घ्या. व्यावहारिक दृष्टीने ते घ्यावे लागतील, इमोशनली नका घेऊ, नाही तर फसवणूक होऊ शकते. तेव्हा सावध राहा आणि सावधानतेने व्यवहार करा. IT क्षेत्रातील नोकरदार मंडळींना मात्र हा राहू केतूचा योग शुभ फलदायी राहील. काही नवीन शिक्षण आपल्या क्षेत्रात घेण्यासाठी, अपस्किल करण्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत. आपल्या राशीचा स्वामीग्रह शुक्र हा 1 मार्च ते 25 मार्च या काळात मीन या त्याच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे. मीन राशी
कुंडलीमध्ये लाभस्थानामध्ये असल्यामुळे जुन्या गुंतवणुकीमधून चांगले लाभ या काळात आपल्याला मिळताना दिसतील. तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंगवर लक्ष ठेवा. या काळात जी मंडळी कला क्षेत्राशी निगडित कार्यरत आहेत, कला कौशल्य, आर्टिस्ट, प्रसिद्धी आणि मानसन्मान व आर्थिक लाभ या कार्यातून मिळताना दिसतील. तसेच आपल्या व कार्याचा विस्तार करण्याची संधी सुद्धा मिळेल. आपण आपल्यासाठी जी काही आर्थिक विषयातील टार्गेट्स नियोजन ठरवलेले असतील ती या काळात भरपूर लाभ पदरात पाडून घ्यायला निश्चित चांगली मदत करतील. आणि हाच अनुभव आपण पुन्हा घेऊ शकता या वर्षभरामध्ये 19 एप्रिल ते 14 मे 2026, 2 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर 2026 आणि 22 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर म्हणजे या तारखा टिपून ठेवा छानपैकी. कारण या काळात अनुक्रमे शुक्र ग्रह वृषभ आणि तूळ राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. या दोन्ही राशी शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येतात. हा कालखंड आपल्या जीवनातला अत्यंत आनंददायी, यशस्वी आणि आर्थिक सुबत्तेचा राहील. आपल्या मनातील आणि जीवनातील उच्च कोटीच्या ज्या ज्या काही आपल्या अभिलाषा असतील त्या पूर्ण करायला ही वेळ उत्तम राहील. आर्थिक दृष्टिकोनातून तर सुंदरच. मात्र 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 आणि 5 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2026 या काळात शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण त्याच्या नीच राशीमधून म्हणजे कन्या राशीमधून होणाऱ्या 5व्या घरातून, पंचम स्थानातून, अशा वेळेला आपल्या नातेसंबंधात, प्रेमसंबंधात बिघाड होणार नाही याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या असा हा शुक्र सांगतो आहे. तसेच या काळात काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार एकतर अत्यंत सावधानपूर्वक करावे लागतील किंवा या काळात ही कामं थोडी बाजूला ठेवणं उत्तम राहील. या काळात पंचम स्थान असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वादग्रस्त गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवलेलं बरं राहील. आता जाणून घेऊया या वर्षातील इतरही ग्रहांच्या गोचर भ्रमणांचे परिणाम म्हणजेच काही महत्त्वाच्या टिप्स. पहिलं म्हणजे रवी. रवी ग्रहाचं मेष राशीमधून म्हणजेच आपल्या राशीच्या 12व्या स्थानातून गोचर भ्रमण होणार आहे 14 एप्रिल ते 15 मे, साधारणतः महिन्याचा कालखंड असतो. तेव्हा या काळात परदेशातील चांगल्या संधी पदरात पडतील. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्याही अंगावरती येतील. मात्र आरोग्य व अनावश्यक खर्च सांभाळावे लागतील. तसेच कायदेशीर बाबी या काळात काटेकोरपणे सांभाळा. नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी या काळात थोडं जुळवून घ्यावं लागेल, जे आपल्यासाठी फायद्याचंच राहील, नाहीतर नुकसान वाढवेल. तसेच 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर 2026 या काळात रवीचं गोचर भ्रमण त्याच्या नीच राशी म्हणजे कन्या राशीमधून आपल्या कुंडलीच्या रोगस्थानातून 6व्या घरातून होईल. अशा वेळेला पोटाचे आजार प्रचंड सांभाळायचे, पित्ताचे त्रास, आतड्यांचे आजार, गॅसेस. तसेच या काळामध्ये आपल्या गुप्त शत्रूंच्या हालचालींवरती नजर ठेवणं गरजेचं राहील आणि वादावादी सुद्धा टाळावी लागेल. आता बघूया दुसरा म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण जी आपल्या कुंडलीच्या 7व्या आणि 12व्या घराचा हा स्वामी ग्रह आहे. हा 15 जानेवारी पर्यंत धनु राशीमधून कुंडलीच्या 8व्या घरातून गोचर भ्रमण करत असणार आहे. त्यामुळे या काळात वाहन, विद्युत उपकरणं, अग्नी, धारदार वस्तू म्हणजे हत्यार यापासून सावधानता बाळगा असं सांगतो आहे. तशीच काळजी आपल्याला पुढे 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर 2026 या काळातही घ्यायची आहे. विशेष करून या काळात प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मात्र 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या कालखंडात मंगळ ग्रह आपल्या भाग्यस्थानातून त्याच्या उच्च राशीमधून म्हणजे मकर राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. अशा वेळेला वडिलोपार्जित जमीन जुमला, जमिनीतील गुंतवणूक, खरेदी विक्री यासाठी कालखंड लाभाचा राहील. या काळात आपल्या घरासंदर्भातले काही निर्णय घ्यायचे असतील तर ते शुभ राहतील, अनुकूल राहतील. तसेच 11 मे ते 20 जून 2026 या कालखंडात मंगळ मेष राशीतून कुंडलीच्या 12व्या घरातून IT, इंजिनिअरिंग या विषयात कार्यरत असलेल्या मंडळींना परदेशातील नोकरीच्या उत्तम संधी मिळवून द्यायला मदत करेल. आता पुढचा ग्रह तो म्हणजे बुध. आपल्या पंचम आणि धनस्थानाचा स्वामी ग्रह बुध. संपत्ती, शिक्षण, संतती या विषयाचा कारक ग्रह बुध हा आपल्या कुंडलीसाठी शुभ परिणाम म्हणजे संतती, शिक्षण, गुंतवणूक, खरेदी विक्री, प्रॉफिट बुकिंग यासाठी मिळवून देणार आहे. 29 मे ते 22 जून आणि 7 जुलै ते 5 ऑगस्ट
7 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या काळात याचा विशेष सुंदर प्रभाव आपल्या राशीला मिळेल. मात्र 30 एप्रिल ते 14 मे 2026 व वर्षाच्या शेवटी म्हणजे 22 डिसेंबर पासून नंतरचा जो कालखंड आहे, या काळात मात्र आपल्या राशीला बुध ग्रहाचे गोचर भ्रमण काहीसं प्रतिकूल अडचण निर्माण करणारं राहील. त्यामुळे आपल्या मौल्यवान वस्तूंची या काळात काळजी घ्या. फसवणुकीपासून सावधानता ठेवा. आपली महत्त्वाची कागदपत्र गहाळ होणार नाहीत, चोरीला जाणार नाहीत, मिसप्लेस होणार नाही याबद्दल काळजीपूर्वक राहा. कोणतेही व्यवहार या काळात करताना काळजी घ्या. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. तर मंडळी, अशी होती ही 2026 नवीन वर्षाची आपली वाटचाल. वार्षिक राशी भविष्याची संपूर्ण माहिती. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला ही माहिती दिली जाते, कन्सल्टिंग केलं जातं याबद्दल जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, तो आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं अवश्य पठण सुरू ठेवा. तर रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण कमीत कमी 3 वेळा आणि वेळ असेल तर 16 वेळा अवश्य करा. तेही श्रीयंत्रासमोर बसून करताय तर अतिउत्तम. स्फटिकाच्या माळेवर करताय मग एखाद्या लक्ष्मीचा मंत्र अतिशय उत्तम. नवरात्रामध्ये आशीर्वाद मिळवण्यासाठी याचा अजून जास्त फायदा होईल. तसेच या काळात श्री सूक्त पठण अवश्य योग्य मार्गदर्शनाने करून घेतल्यास उत्तम. यावेळेला शक्य झालं तर श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत अवश्य करा. मंडळी, आध्यात्मिक साधना, उपासना आपलं आत्मबळ, आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करत असतात. आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपली मानसिकता प्रबळ बनवत असतात. अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी, आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये केलेलं आहे. दिवस असणारे 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार. तर या कार्यक्रमात आपल्याला सहभागी होण्याकरता, या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी, नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपण ही माहिती जाणून घेऊ शकता. तसेच या संदर्भातली संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे. आणि आपण स्वतः नरसोबाच्या वाडीला जात आहे तर त्या ठिकाणी कसं दर्शन घ्या, काय महात्म्य आहे, तो व्हिडिओसुद्धा आपण शूट केलेला आहे. त्याचीही माहिती खाली लिंकमध्ये दिलेली आहे. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर ₹331 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ आपण मागवू शकता ₹151 फोनपे करून. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध वाचन पारायण कोणीही करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 108 नावं, विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांचं केलेलं आहे संकलन. हे सुद्धा पुस्तक आपण ₹151 फोनपे करून मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध ग्रहांची रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी याची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र पितळेचं, त्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या आहेत. एकामध्ये कापूर, एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत हा अग्नी शुभ मंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमधून फिरवणं प्रदक्षिणा मार्गाने वास्तूतली चैतन्य ऊर्जा अप्रतिम वाढताना दिसते. त्यामुळे वास्तूतले छोटे मोठे वास्तू दोष सुद्धा कमी होतात आणि वास्तू ही नेहमी प्रसन्न राहते. याची ऑर्डर सुद्धा द्यायची असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच. तर मंडळी,
असे हे नवीन वर्ष 2026 आपल्या सगळ्या मंडळींना भरभराटीचं, आरोग्याचं, समृद्धीचं जावं ही भगवंताचरणी प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती. या ठिकाणी पुढच्या भागामध्ये मिथुन राशी 2026 जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा भेट द्या आपल्या या आवडत्या चॅनलला ज्योतिष कट्टा. कळावे लोभे असावा. धन्यवाद.